मी उमेदवारी मिळवण्यासाठी जो मागचा 2017चा माझा जो अनुभव होता की मध्यरात्री मला उमेदवारी घेण्यासाठी बोलवलं, मी त्या ठिकाणी गेल्यानंतर मला सांगण्यात आलं की सॉरी, थोडासा काही कारणास्तव तुम्हाला उमेदवारी देता येणार नाही आणि मी पक्ष कार्यालयातनं माघारी आलो. पण हरकत नाही, ती पहिली वेळ होती. येण्याचा घोट सुद्धा घेतलेला नव्हता. 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये आम्ही त्या ठिकाणी वाट बघत असतानाही तिथं प्यायला पाणी सुद्धा नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये जेवण तर सोडा, पण घोटभर पाणी न घेता 36 तास न झोपता मी नेत्यांच्या संपर्कात होतो, त्यांना फोन करत होतो. माझे 15 फोन त्या ठिकाणी उचलण्यात आले नाही. ही अपमानास्पद वागणूक मला त्या ठिकाणी मिळाली. एबी फॉर्म देण्यासाठी 3 वाजेची मुदत असते. प्रयत्न सोडायचे नाही म्हणून मी 3 वाजेपर्यंत प्रयत्न करत होतो, परंतु मला त्या ठिकाणी अतिशय अपमानाची वागणूक मिळाल्यामुळं उमेदवारी न मिळण्याच्या दुःखापेक्षा जी वागणूक मिळाली त्याचं दुःख मला मोठं आहे आणि म्हणून ही मी भूमिका आज घेतली. मला कुणावर टीका करायची नाही, परंतु व्यक्तिगत कुणाबद्दल नाहीये नाहीये, परंतु ज्यांना उमेदवारी दिली त्यांचं वय आज 70 आहे. त्यांना स्वतःला चालणं सुद्धा, 4 पावलं चालणं, 10 पायऱ्या चढणं सुद्धा कठीण आहे. अशा परिस्थितीमध्ये इतका मोठा भौगोलिक प्रभाग असताना त्यांना उमेदवारी दिली. मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, ते चांगलेच आहेत, परंतु त्यांना 4 वेळेला पक्षाने संधी दिलेली आहे. तुम्हाला जर रोज गुलाबजाम खायला दिला, तुमच्या आवडीचा जरी असला गुलाबजाम, पण जर रोज खायला दिला तर तो तुम्ही खाणार का? शेवटी कुठंतरी परिवर्तन, नव्यांना संधी ही दिली पाहिजे. मध्ये गिरीश भाऊ महाजन यांचं थेट यामध्ये त्यांचा हस्तक्षेप नाही आहे, कारण की शेवटी त्यांना विजयाचं गणित करायचं आहे, महापौर घडवायचं आहे. अला तिकीट दिलं काय, बला तिकीट दिलं काय, कला तिकीट दिलं काय, यामध्ये माननीय गिरीश भाऊंना फार काही लक्ष घालण्याची आवश्यकता नसते. त्यांचा फक्त आग्रह एवढा असतो की निवडून येण्याची जी निकष आहे अशा उमेदवाराला द्यावं आणि निवडून येण्याच्या निकषामध्ये मी 100% बसतो. मला एक म्हणायचं आहे की जर एक तर मुळात सर्वेवर तिकीट देतात, हा एक पुढचा भाग आहे. अनेक लोक जे की उमेदवारी अर्ज भरण्याच्या 1 दिवस आधी भाजपामध्ये आले, त्यांचा काय आपण सर्वे केला होता का? त्यांची मुलाखत घेतली होती का? त्यामुळं सर्वे वगैरे हे कारण असतं. परंतु जरी सर्वे घेतला, आजही सर्वे घ्या. देवा भाऊंचा सर्वे यंत्रणेवर विश्वास आहे. 2-2, 3-3 सर्वे एजन्सीज काम करतात. आजही, आज तारीख 1 आहे, 1 आणि 2 जानेवारी 2026चा आजही प्रभाग 1चा पुन्हा एकदा सर्वे घ्या. सर्वेत जर मी नाही आलो तर मी राजकारण काय, सामाजिक जीवनातनं सुद्धा निवृत्ती घेऊन टाकेल. माझा रोष कुणावरही नाही, माझा भारतीय जनता पार्टीवर नाही, कुठल्या व्यक्तीवर नाही, या कार्यपद्धतीवर माझं, ही कार्यपद्धती चुकीची आहे. 20-20 वर्ष आपल्या आयुष्याची आहुती देऊन जे कार्यकर्ते काम करतात त्यांच्या भावनांची जी चेष्टा केली जाते, या विषयावर माझा रोष आहे.